जय गजानन भक्तांनो, आज आपण भेटतोय एक अशा अद्भुत संतांना ज्यांचं नाव उच्चारता भक्तांच्या अंतरात भक्तिभाव उसळतो। ते म्हणजे शेगावचे गजानन महाराज आणि त्यांचं पवित्र स्थान शेगाव होय। शेगावच्या गजानन महाराजांचे जन्मविवरण अद्याप अज्ञात आहे। ते प्रथम 23 फेब्रुवारी 1878 रोजी शेगाव येथे प्रथम प्रकटले। बंकटलाल आणि दामोदर नावाच्या भक्तांनी प्रथम दर्शन घेतले। स्वतःची ओळख न सांगता ते नेहमी ज्ञान, उपदेश, समाधी आणि अद्भुत लीलांमध्ये मग्न असायचे। त्यांचे वागणं एखाद्या परब्रह्म समान होते। बोलणं कमी पण प्रभाव जबरदस्त होता। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज महाराज की जय। त्यांच्या लीलांची झलक। एका भक्तांच्या मृत बैलाला स्पर्श करून त्याला त्यांनी जिवंत केलं। उपाशी असलेल्यांना अन्न आणि गरजूंना मदत केली। त्यांचं जीवन एक चमत्कार होतं। औषधांव्यतिरिक्त केवळ कृपेमुळेच लोक बरे व्हायचे, रोगमुक्त व्हायचे। महाराज हे योगसंपन्न, तपस्वी आणि परमहंस अवस्थेमध्ये संत होते। श्री गजानन विजय ग्रंथ हा त्यांचा भक्त श्री दासगणू महाराजांनी लिहिला। यात 21 अध्याय आहेत। गजानन महाराजांच्या चमत्कारिक लीलांचे आणि उपदेशांचे सुंदर वर्णन यामध्ये आहे। अनेक भक्त रोज या ग्रंथाचे पारायण करतात। हा ग्रंथ वाचल्याने जीवनात शांती, भक्ती आणि महाराजांची कृपा लाभते। महाराजांनी 1910 साली श्रावण मध्य अष्टमीला शेगाव येथे समाधी घेतली। समाधी मंदिर अतिशय सुंदर आणि भक्तिपूर्ण आहे। मंदिर परिसरामध्ये शुद्ध हवा आणि नवचैतन्य जाणवतं। निसर्गरम्य वातावरण आणि भक्तांचा सतत लोट असतो। मंदिराची रचना अतिशय आकर्षक असून संपूर्ण दिवस गजानन महाराज की जय या गजरामध्ये जातो। शेगाव हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील एक लहानसं गाव, पण आज ते जागतिक ख्यातीचं तीर्थक्षेत्र आहे। येथे श्री गजानन महाराजांचे संस्थान आहे। एक उत्कृष्ट व्यवस्थापन संस्था आहे। अन्नछत्र हजारो भक्तांना मोफत जेवण मिळते। शेगाव हे केवळ तीर्थक्षेत्र नाही, तर ते आध्यात्मिक उन्नतीचे केंद्र आहे। हजारो भक्त सांगतात की गजानन महाराज त्यांच्या जीवनात चमत्कार घडवतात। माझे आजार बरे झाले, आर्थिक अडचणी गेल्या, मनशांती लाभले, असे दिव्य अनुभव आपल्याला ऐकायला मिळतात। गजानन महाराज लोकांना नेहमी संदेश द्यायचे की सद्गुरूंचं स्मरण करा, अहंकार टाळा, सेवा करा, भक्ती करा। नामस्मरण आणि परमार्थ खरी ही साधना आहे। गजानन महाराजांचे जीवन म्हणजे भक्तीचा, शांतीचा आणि साधनेचा आदर्श आहे। त्यांचं स्मरण केवळ दुःख दूर करत नाही, तर जीवनात नवा प्रकाशही देते। साधकांनो, तुम्ही सुद्धा एकदा शेगाव येथे जरूर जा आणि महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्या। अशी ही गजानन महाराजांविषयीची थोडक्यात माहिती मी आपल्याला सांगितली आहे। आपल्याला माझी माहिती, माझे व्हिडिओ आवडल्यास माझ्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय गजानन।